नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण राजमा बनवतोय। अतिशय हेल्दी रेसिपी आहे। आपल्या आहारात आपण मूग, मटकी, चना, चवळी या कडधान्यांचा नेहमीच वापर करत असतो। त्याप्रमाणेच अतिशय हेल्दी असा राजमा सुद्धा आपण आपल्या आहारात घ्यायला हवा। त्यासाठी राजमा 5-6 तास भिजत घातलेला होता। तो आता छान फुललेला आहे। आता यामधील पाणी काढून टाकायचं आणि कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि भिजवलेला राजमा आहे तो 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा। कुकरमधलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये हा राजमा घालायचा। त्यामध्ये मीठ आणि हळद घालायची आणि कुकरला झाकण लावायचं। ते आपण चांगल्या 2-3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। राजमा छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। दाणे किती छान नरम झालेले आहेत। आता यातील पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे वापरू शकता, परंतु काढलं तरी चालेल, कारण हे पाणी टाकलं म्हणजे आपला राजमा खूपच घट्ट होत जातो। आता आपल्याला इथे सुके मसाले पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला कमी तेलाचा वापर करून राजमा बनवायचा आहे म्हणून। मग ते शिजायला हवे। आता इथे बारीक कापून घेतलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि जिरे हे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे। आता इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, ते तापलेलं आहे। आता जिरे, मोहरी आणि आलं, लसूण हे घालून घ्यायचं। हे परतून झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। तुम्ही बघू शकता आपण तेल किती कमी घातलेलं आहे ते। आता कांदा सुद्धा यावरती असाच परतून घ्यायचा, खाली तळाशी लागायला नको म्हणून आपल्याला मंद आचेवरच शिजू द्यायचा आहे। आता सुके मसाले सुद्धा आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। तेलाचा वापर कमी केल्यामुळे आपला कांदा कढईला तळाशी लागू शकतो, म्हणून मंद आचेवरच होऊ द्यायचा असतो, त्यामुळे जरा वेळ लागतो। आता कांदा आपला थोडा लालसर होत आलेला आहे। भिजवून घेतलेले सुके मसाले घालून घ्यायचे। असे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले सुके मसाले शिजायला मदत होते आणि तळाशी लागून करपत नाहीत, त्यामुळे हळद आणि मिरचीचा कच्चेपणा सुद्धा निघून जातो। अशा प्रकारे हे आता आपण चांगलं शिजून घ्यायचं आहे। तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं। आपण जेवढं तेल घातलेलं आहे ते सुद्धा या मसाल्याचं सुटतं। तुम्ही बघू शकता आता कढईमध्ये तेल सुटलेलं दिसत आहे। आता यामध्ये घालायचा बारीक कापून घेतलेला टोमॅटो। तुम्ही प्युरी सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही कांदा, टोमॅटो, आलं, लसूण ह्याचं आणि सुके मसाले घालून वाटण केलं तरी सुद्धा चालतं। तव्यावरती कांदा, टोमॅटो भाजत असताना सुके मसाले घालायचे, त्यामुळे ते सुद्धा थोडे भाजून घेतले जातात आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची। कढईमध्ये थोडं तेल घालायचं आणि हे वाटण त्यामध्ये परतून घ्यायचं, असं केलं तरी चालतं। आता आपले टोमॅटो सुद्धा यामध्ये छान नरम झालेले आहे। अगदी सर्व मसाला छान भाजून झालेला आहे की कढईला चिकटत नाही, सर्व कढईचा सहज निघत आहे, तुम्ही बघू शकता। आता थोडं कोमट पाणी घालून आणखी शिजू द्यायचं। जेवढे मसाले चांगले शिजवून घेऊ तेवढी आपल्या भाजीला चव येईल। कमी तेलाच्या भाज्या सुद्धा खूप स्वादिष्ट बनतात, फक्त मसाले चांगले शिजवून घ्यायचे असतात, त्याचा कच्चेपणा लागायला नको। पाणी घातल्यानंतर चांगलं खळखळून शिजू द्यायचं। परत हे पाणी आटल्यानंतर आपण राजमा घालू, म्हणजे मसाले एकदम चांगले शिजून जातील। आता तुम्ही बघू शकता तेल सुद्धा छान सुटलेलं आहे आणि पाणी सुद्धा आटून गेलेलं आहे। आता शिजवलेला राजमा घालायचा। आपण राजमामधलं सर्व पाणी काढून टाकलेलं होतं। आता राजमा सुद्धा यामध्ये चांगला परतून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं। चांगली खळखळून उकळी आणायची। अशा प्रकारे कमी तेलामध्ये आपण राजमा बनवलेला आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।